नमस्कार. स्तोत्र पठणामध्ये तुमचे स्वागत. कालच्या गणेश वंदनानंतर आज आपण घेणार आहोत रुद्राष्टकम हा पाठ. रुद्राष्टकम महादेवाचा पाठ आहे. 8 स्तोत्र आहेत याच्यामध्ये. मुख्यत्वे करून तुम्ही आपल्या यशासाठी, तुम्ही आपल्या कुठल्या आजारावर मात करण्यासाठी किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षेत यश घेण्यासाठी हा पाठ करू शकता. याचं फळ लवकर मिळण्यासाठी तुम्हाला सलग 7 दिवस याचा जाप करायचा आहे किंवा पाठ करायचा आहे, तर तुम्हाला त्याचे फळ मिळतील. त्याचप्रमाणे सोमवारी याचा पाठ करण्याचे विशेष महत्त्व आहे. महादेवाचा हा पाठ आहे आणि 8 स्तोत्र असल्यामुळे एक एक स्तोत्र मी रोज एक व्हिडिओ अपलोड करणार आणि माझ्यासोबत तो रिपीट करायचा. तुम्ही नंतरही त्याला रिपीट करू शकता, जेणेकरून तुम्हाला तो पाठ होईल. सुरू करूया रुद्राष्टकमचा पहिला स्तोत्र. ओम श्री गणेशाय नमः. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेहम. धन्यवाद. पहिला स्तोत्र आहे. याचा अर्थ असा की हे महादेव, जे देवांचे देव आहेत, जे मोक्षकारक आहेत, जे पूर्ण ब्रह्मांडात वेदात व्याप्त झालेले आहे, अशा महादेवाला माझे नमन आहे. आणि मनःशांतीसाठी कुंडलीतल्या शनी, राहू आणि चंद्र अशा ग्रहांच्या शांतीसाठी सुद्धा रुद्राष्टकमचा पाठ केला जातो. उद्या भेटूया दुसऱ्या स्तोत्रसह. धन्यवाद.